श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. सर्वप्रथम एक दिलगिरी व्यक्त करतो. कालच्या भागामध्ये नामाचा महिमा सांगत असताना ही रामनाम नौका भवसागरी तराया, यामध्ये सुटले अफाट वारे मन तारू त्यात बिथरे, या वाक्याचा अर्थ विश्लेषण करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये तारू या शब्दाचा वृक्ष म्हणून उल्लेख केला गेला आणि त्या आशयाने बोलल्या गेलं. पण तारू या शब्दाचा अर्थ वृक्ष किंवा झाड नसून नाव. सागरामध्ये, लाटांवरती, वादळामध्ये नाव. सुटले अफाट वारे मन तारू त्यात बिथरे, म्हणजे मनाची नाव त्यामध्ये बिथरती आहे, या आशयाने त्याचा अर्थ घेतला पाहिजे. म्हणून मनापासून खरं दिलगिरी व्यक्त करतो. एकदा तो आशय पुन्हा थोडासा घेऊ आणि आपल्या आजच्या कथेला सुरुवात करू. नामाचा महिमा कलियुगामध्ये ही राम नाम नौका भवसागरी तराया. भवसागरामध्ये अनेक समस्यांमध्ये, जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये अनेक संकट माणसाच्या समोर उभे राहतात. तर त्यावेळेला त्या सागरामध्ये तरण्यासाठी रामनामाची नौका खूप महत्त्वाची आहे. कारण सुटले अफाट वारे मन तारू त्यात बिथरे, वादळामध्ये मनाची नाव खूप हेलकावे खाती. असंख्य प्रश्न मनामध्ये निर्माण होत असतात. आणि बरं, नुसते व्यावहारिक प्रश्न नाही, तर जेव्हा आपण अध्यात्माची वाटचाल करतो, ती अध्यात्माची वाटचाल करत असताना सुद्धा प्रत्येक वेळा आपण तेवढ्या विश्वासानेच ते करू असं नाही. असंख्य नकारात्मक विचारांच्या वादळामध्ये सुद्धा भगवंताच्या चरणी मन स्थिर राहणं हे सुद्धा खूप अवघड आहे. या विविध विचारांच्या वादळामध्ये, नकारात्मक विचारांच्या वादळामध्ये हे होईल की नाही, असं असतं की नाही, खरंच हे होईल का, खरंच असं असतं का, किंवा हे मी करतोय पण याचा खरंच उपयोग होईल का, या नकारात्मक विचारांच्या वादळात सुद्धा मनाची नाव हेलकावे खाती. पण त्या वादळातून या तारील रामराया, प्रभू श्रीरामांची स्वारी या वादळातनं सुद्धा आपल्याला तारणार आहे. मद काम लोभ सुसरी, मद काम लोभ सुसरी, या सगळ्या किती डंखिती विषारी जीव हे किती डंख मारतात. त्याप्रमाणे हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर उपयोगाचे नाही असं नाही, त्याच्याबद्दलचा भाग वेगळा आहे. ते उपयोगाचे आहेतच म्हणून भगवंतांनी निर्माण केले, यात शंका नाही. पण मिठाची निर्मिती अन्नाला चव येण्यासाठीच आहे, पण त्याची गरज किती आहे हे महत्त्वाचं आहे. मग मद काम लोभ सुसरी, किती डंखती विखारी, ते विष शांत वाया मांत्रिक रामराया. भ्रम भोवऱ्यात अडली, भ्रमाच्या भोवऱ्यात मनाची नाव अडली, नौका परीन बुडली, का धरुणी सुकाणू हाती बसलेत रामराया. आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूर देशी, आम्ही सगळेजण दूर देशी जाणार आहोत. पण दूर देशाला जाण्यासाठी तो मार्ग दाखवणारा अधिकारी सुद्धा प्रभू रामच आहे. शुकाचार्यांनी राजाला हेच महत्त्व सांगितलं की राजा, जे लोक तरण्यास अत्यंत कठीण अशा संसार सागराच्या पलीकडे जाऊ इच्छितात, त्यांना भगवंताच्या कथाश्रवणाखेरीज दुसरी नौका नाही, भगवंताच्या नामाखेरीज दुसरी नौका नाही. तसंच जे लोक अनेक प्रकारच्या दुःखाग्नीने होरपाळून निघालेत, त्यांच्यासाठी भगवान पुरुषोत्तमांच्या कथारूप रसाच्या सेवनाखेरीज दुसरे कोणतेही रसायन नाही. भागवत ग्रंथाचा महिमा सांगितला.
हे श्रीमद भागवत सनातन ऋषींनी नारायणांनी देवर्षी नारदांना सांगितलं, ते कृष्णद्वैपायनांना सांगितलं गेलं आणि तेच माझ्यापर्यंत आलं, मी तुला सांगतोय. हे ऐकल्यानंतर राजाने हात जोडले. शुकाचार्य म्हणायला लागले, राजा, आता तुला सांगतो, या श्रीमद भागवत पुराणामध्ये ब्रह्मदेव ज्यांच्या रजोगुणातून आणि शंकर तमोगुणातून प्रगट झाले आहे, त्या विश्वात्मा भगवान श्रीहरींचेच वारंवार वर्णन केलेले आहेत. त्वंतु राजन्मरिष्येति पशुबुद्धीमिमांजहि. राजा, आता तू मी मरणार आहे या अज्ञानासारखा विचार सोडून दे. शरीरासारखा तू पूर्वी कधीही जन्मलेला नाहीस आणि तुझा जन्म न झाल्यामुळे शरीरासारखा आज तू नष्टही होणार नाही. न भविष्यसि भूत्वा त्वं पुत्रपौत्रादिरूपवान. ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर, अंकुरापासून बीजाची उत्पत्ती होती, त्याचप्रमाणे तू पुत्रपौत्रादिकांच्या रूपानेही पुन्हा उत्पन्न होणार नाहीस. कारण लाकडापासून अग्नी जसा वेगळा असतो, त्याप्रमाणे तू सुद्धा शरीर आदींहून वेगळा आहे. जसं स्वप्ने यथा शिरश्छेदन, स्वप्नात स्वतःचं मस्तक छाटलेलं दिसलं पण ते खोटं असतं, त्याप्रमाणे जागृतीतील मरण आदी सर्व शरीराच्या अवस्था दिसतात. आत्म्याच्या त्या अवस्था नाही आहेत. त्या पाहणारा आत्मा जन्ममृत्यू विरहित असतो. या सगळ्या गोष्टी पाहणारा जन्ममृत्यू अनेकांचा असेल किंवा स्वतःचाही पाहण्याची वेळ आली तरीसुद्धा तो मृत्यू त्याचा नाही, त्याला मिळालेल्या शरीराचा आहे. घटे भिन्ने यथाकाश आकाशस्याद् यथा पुरा एवं देहे मृते जीवो ब्रह्म संपद्यते पुनः. राजा, जसं घडा फुटल्यावर घटाकाश महाकाश रूप होतं, त्याचप्रमाणे देहपात झाल्यावर, देह निघून गेल्यावर मूळचा ब्रह्मरूप जीव पुन्हा ब्रह्म होतो. मनच आत्म्यासाठी शरीर, विषय आणि कर्मांची निर्मिती करतं. मनःसृज्यति वै देहान गुणान कर्माणि चात्मनः तन्मनः सृज्यते माया ततो जीवस्य संसृतिः. मनच आत्म्यासाठी शरीर, विषय आणि कर्मांची निर्मिती करतं आणि त्या मनाची निर्मिती करणारी अविद्याच जीवाला संसारात अडकवण्याला कारणीभूत ठरते. मनाची निर्मिती अविद्येपासून आहे. स्नेहाधिष्ठानवर्त्यग्नी संयोगो यावदीयते. राजन, ततो दीपस्य दीपत्व मे वंदेह कृतो भवः. जोपर्यंत तेल, समई, वात आणि अग्नीचा संयोग असतो तोपर्यंतच दिव्यामध्ये दीपक पण आहे, दिवा पण त्याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे जोपर्यंत आत्माच कर्म, मन, शरीर आणि त्यात राहणाऱ्या चैतन्याशी संबंधित असतो तोपर्यंतच त्याला जीवपण असतं आणि रजोगुण, सत्वगुण तसंच तमोगुण यांच्या वृत्तींमुळे त्याला उत्पन्न, स्थितियुक्त व नष्ट व्हावं लागतं. परंतु देहातील स्वयंप्रकाशी आत्म्याचा नाश होत नाही, कारण तो कार्यकारणाच्या पलीकडचा आहे. तो आकाशाप्रमाणे सर्वांचा आधार, नित्य, निश्चल आणि अनंत आहे. म्हणूनच त्याच्यासारखा तोच आहे. राजन, तू परमात्म्याच्या चिंतनाने भरलेल्या आपल्या विवेकी बुद्धीने आपल्याच अंतःकरणामध्ये असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घे. तू मृत्यूंचाही मृत्यू ईश्वर आहे. म्हणून ब्राह्मणाच्या शापाने प्रेरित झालेला तक्षक तुला भस्म करू शकणार नाही. इतकंच नाही तर मृत्यूचे कोणतेही कारण तुझ्या जवळही फिरू शकणार नाही. अजिबात नाही. मृत्यूचं कारण तुझ्याजवळ फिरकूच शकत नाही. अहम ब्रह्म परं धाम ब्रह्माहम परमं पदम एवं समीक्षन्नात्मान मात्मन्याधाय निष्कले. मीच परब्रह्म आहे, मी परमधाम ब्रह्म आहे, परमपद ब्रह्म मीच आहे याचं अनुसंधान ठेवल्याने तू स्वतःला आपल्या निरुपाधिक स्वरूपात स्थिर करशील. त्यावेळेला
आपल्या विषारी जिभांनी ओठांच्या कडा चाटीत आलेला तक्षक तुझ्या पायाला चावला तरी तो तुला दिसणार नाही. इतकंच नाही तर तुला आपलं शरीर आणि सारं विश्व स्वतःहून वेगळं भासणार नाही, कारण तुला त्यावेळी स्वतः सर्व ब्रह्मच अनुभवाला येईल. इत्यते कथितंतात यथात्मा पृष्ठवान नृप. हे आत्मस्वरूप परीक्षिता, विश्वात्मा भगवंताच्या लीले संबंधी तू जे जे विचारलं होतं ना, त्याचं मी तुला उत्तर दिलं. आता तुला आणखी काय सांगू. श्रोते हो, हात जोडले राजाने शुकाचार्यांना नमस्कार केला. हा क्षण होता. शुकाचार्य त्या ठिकाणी थांबले. आता तुला काय सांगावं राजा, तू जे विचारलं ते तुला मी सगळं सांगितलं. मंडळी, निशब्द झालेला राजा परीक्षित, निरुपाधिक जीवन जगणारे शुकाचार्य यांनी घडवून आणलेला हा संवाद सुतांनी शौनकादिकांना कशा प्रकारे सांगितला. राजा आणि महाराजांची भेट झाली, त्यातून दिव्य इतिहास घडला. त्या दोघांची ही भेट आता संपणार. आता दोघंही आपल्या दोन्ही मार्गांनी निघून जाणार आणि पुढे सूत ही कथा शौनकादिकांना कशा प्रकारे सांगतात ऐकूया पुढील भागात. मंडळी, परवाच्या दिवशीपासून खंडोबाचे नवरात्र सुरू होत आहेत. मल्हारी म्हाळसा कांत देवतेचे षडरात्रोत्सवाला सुरुवात होती आहे. त्यानिमित्ताने पहिल्या दिवशी आपल्या घरातील खंडोबाला, मल्हारी म्हाळसा कांताला कशा प्रकारे अभिषेक पूजन करायचं याचं मार्गदर्शन केलं जाईल आज संध्याकाळी ठीक 6 वाजता. याचाही आपण सगळ्यांनी लाभ घ्या आणि श्रीमद भागवत कथेचं नित्य श्रवण करा. जय जय रघुवीर समर्थ.